हॅलो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. तर आज ना सकाळीच मी बाल्कनीमध्ये आली आहे. किचनमधली जी कामं आहेत ना ती जवळजवळ आवरलीत. म्हणजे सकाळची जी असतात तीच चहा वगैरे जे असतं, नाश्त्याची तयारी असते ती सगळी करून झाली आहे. आणि नाही, मी इथे बाल्कनीमध्ये माझ्या कुंडीमध्ये वालाच्या शेंगा आल्यात. तर वाल ना असे निवडता पडले असतील कुंडीत, असं मला वाटते. मी लावलं तर नाही आहे, पण कधी कधी तिकडे उभं राहून मी निवडते वाल, म्हणजे बिरडं. तर त्याचा जर एखाद दुसरा दाणा पडला असेल तर त्याचीच ती वेल आली आहे आणि मस्त मोठी झाली आहे. तर तिथे वालाला शेंगा आलेल्या. तर 2-3 दिवसापासून मी बघते की आहेत म्हणून, पण खूप जास्त नाही आहे, थोड्याशाच आहेत. तर त्याची भाजी तर होऊ नाही शकणार, पण मस्त वाटतं झाडाला, आपल्या कुंडीमधल्या झाडाला जर भाजी वगैरे आली ना तर किती मस्त वाटतं. तर म्हणून ना मी त्या काढायला घेतल्यात आणि कशात तरी टाकीन, भाजीमध्ये कोणत्या तरी मिक्स करीन, म्हणून मी त्या काढून घेते. आणि इतक्या मस्त ताज्या छान वाटत होत्या ना बघायला. तर ह्याच मी दाखवते तुम्हाला. पण एवढ्याच आहेत फक्त, आणि याची भाजी तर होऊ नाही शकणार. पण चला, असं मस्त वाटत होतं ते बघून, चांगलं वाटत होतं. तर चला, किचनमध्ये आली आहे. आणि या किचनमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काम तर पीठ भिजवते मी चपातीचं. जेवण बनवायचं आहे कारण मला, आणि जेवण बनवायचं आहे, म्हणजे आज मला जायचं आहे बाहेर जरा आम्हाला. तर त्याच्यासाठी मी जेवण वगैरे लवकरच बनवून घेते. म्हणजे बनवून ठेवलेलं असेल ना तर आल्यावरती टेन्शन नसतं की बनवायचं आहे, मग उशीर वगैरे झाला तरी चालतो म्हणून. तर 10 वाजेपर्यंत निघू, पण तोपर्यंत मग जेवण सगळं बनवायचं आहे, म्हणून मग मी इथे चपातीचं पीठ भिजवायला घेतलं आहे. आणि आता वाजले काय खूप जास्त नाही आहेत. माझ्या सकाळची जी सगळी कामं, म्हणजे लादी वगैरे, ते सगळं कंप्लीट झालं आहे. आणि मग नंतर मी किचनमध्ये आली आहे. तर इथे मी पहिल्यांदा आता जेवण बनवते, नंतर मग आम्ही निघू जायला. तर चला, बाहेर काही कामासाठी जाते, तर म्हणून चाललं. तर इथे चपातीचं पीठ भिजवून ठेवते फटाफट. आणि मग नंतर वाटाणे मी भिजत टाकलेत रात्री. हिरवा वाटाणा असतो ना, तर त्याची वाटाण्याची आमटी बनवणार आहे. आणि भेंडी मसाला, म्हणजे मसाला भेंडी बोलू शकता. म्हणजे भेंडी मसाला नाही आहे जसं की हॉटेलमध्ये असतो तसा नाही, आपला जो नॉर्मल असतो ना घरात घरगुती, तर त्या टाईप मी बनवायला घेतला आज. तसा पण आवडतो मुलांना. ओलं खोबरं वगैरे नाही आहे माझ्याकडे, नाही तर खोबरं टाकलं तर खूपच छान होतं. तुम्हाला पुढे दाखवतेच आहे काय काय. तर आजचा व्हिडिओ रुटीन व्हिडिओ आहे. कुठली एवढी काय खास अशी रेसिपी मी शेअर नाही करणार आहे आज, पण जे मी त्या दिवसामध्ये केलं, आणि 1-2 दिवसाचा मिळून हा व्हिडिओ येतो आहे. तर खूप दिवसापासून व्हिडिओ येत नाही आहेत, नीट येत नाही. आता मी नेहमीच तेच सांगून मला मी सांगायला पण, तुम्हाला ऐकायला बोर होईल म्हणून मी सांगणार पण नाही आहे. तर चला, असो. तर इथे पीठ झालं आहे माझं भिजून चपातीचं, आणि पीठ भिजवून ठेवून देते एक 15-20 मिनिट. तोपर्यंत मी भाज्या बनवून घेते, म्हणजे भाज्या टाकून देते फोडणीला, म्हणजे त्या शिजतील तोपर्यंत पीठ पण भिजेल. आणि मग नंतर मी चपात्या लाटायला घेईन. तर पूर्ण जेवण लागतंच तसं आमच्याकडे दोन्ही वेळेला. नाश्ता तर नाश्त्याच्या वेळेला असतो समजा, पण जेवणामध्ये पण फक्त चपाती भाजी, फक्त भाजी भाकरी भात आणि डाळ भात भाजी असं चालत नाही. ऑलमोस्ट सगळं जेवण करायला लागतं. 2 भाज्या, डाळ भात, चपाती किंवा भाकरी, असं काय असतं जेवण. पहिल्यापासूनची सवय आहे, अगदी लहानपणापासून तसंच जेवण जेवत आलो. त्याच्यामुळे म्हणजे आमच्या ह्या भागामध्ये तर असेच सगळेच जणांकडे असंच असतं. त्याच्यामुळे ना जेवणाची ती सवय. कारण ना मला काही वेळेला 1-2 कमेंट आलेल्या मागे की एवढं पूर्ण थाळी तुम्ही रोज बनवून खाता का? तर हो, पूर्ण थाळी म्हणजे असं कधीतरी थाळी म्हणजे फुल अगदी कोशिंबीर वगैरे हे ते असं काही अगदी रोजच्या जेवणात नसतं. पण 2 भाज्या, डाळ भात, चपाती भाकरी असं जे काय आहे नॉर्मल, तर ते सगळं असतं. पण ते म्हणजे आता सवयच लागली, त्याच्यामुळे त्याच्यामध्ये कुठलंच कॉम्प्रोमाइज होत नाही. आणि त्याच्यामुळेच सगळं करायलाच लागतं. आणि वेळ जातो खूप, पण आता काय करणार, करायला तर लागतंच. तर चला, इथे ना तोपर्यंत मी चहा बनवायला घेतला आहे, कारण सकाळ आहे. मी बोलली त्याप्रमाणे एकदम सकाळ आहे. आणि 8 वाजले, 8 पण नाही आहे, 7:30 वाजले. तर हा माझाच चहा चालू आहे पहिला. अजून बाकीचे लोक झोपलेले आहेत. दीक्षू फक्त उठली आहे, कारण तिला कॉलेजला जायचं असतं म्हणून, आणि तिचं परीक्षा चालू आहे त्याच्यामुळे. तर ती आहे जागी, पण आम्ही बाकीचे हे दोघेजण तर झोपलेत. बघा, अंधार पण आहे इकडे भरपूर. आणि तुम्हाला दाखवण्याचं कारण म्हणजे लाईट लावून बाकीचे किचनमधली कामं होतात, पण बाहेर अंधार आहे. हॉलमध्ये पण बघा किती अंधार आहे. इकडे मी चहा प्यायला बसणार होते, आत्ता चहा घेऊन आली आहे बाहेर.
तर चला चहाचं काम झालं आहे. इथे घेतले मी बटाटा आणि कांदा, जे काय आपल्याला चॉपिंग करायचं आहे भाज्यांसाठी, तर ते मी इथे दोन्ही भाज्यांसाठी लागणाऱ्या गोष्टी इथे मी कापून घेणार आहे. आणि नंतर मग बाकीच्या म्हणजे फटाफट मग होऊन जातं. एकदा पूर्ण रेडी असेल ना तयारी तुमची, तर मग जेवणाला काही जास्त वेळ लागत नाही. तर चला आज एकदम सकाळी सकाळी जेवणाला पण केली आहे सुरुवात. नेहमीप्रमाणेच ही भाजी बनवते, पण खूप छान होते, खूप टेस्टी पण होते ही आमटी. म्हणजे आमटी बोला, तुम्हाला भाजी करायची असेल तर भाजी पण करू शकता. भाजी म्हणजे जाडसर जी भाजी बनवतो ती, म्हणजे थपथपीत अशी. आणि जर आमटी करायची असेल तर तुम्हाला पाणी घालायला लागतं जास्त. याच्यामध्ये कांदा आणि खोबऱ्याचं वाटण घालतो आम्ही नेहमी. आणि कांदा खोबऱ्याचं वाटण माझ्याकडे फ्रीजमध्ये तयार करून ठेवलेलं असतं. एवढ्या सकाळच्या गडबडीमध्ये कधीच म्हणजे वाटण नाही फ्रीजमध्ये असं होत नाही, शक्यतो केलेलं असतं. आणि जर उद्याची तयारी म्हणजे आदल्या रात्रीच माझी जर नसेल वाटण वगैरे शिल्लक, तर मी आदल्या रात्री करून ठेवते ते. त्या भाजीला दिली फोडणी नेहमीप्रमाणे, अगदी जिरं, राई, लसूण, कढीपत्ता आणि हिंग वगैरे टाकून. त्याच्यानंतर मग वाटाण्यामध्येच आम्ही टाकतो कांदा, कच्चा कांदा, आणि त्याच्यानंतर बटाटे असं सगळं धुवून एकत्र करून टाकले. मसाले घातलेत रुटीनचे जे सेम मसाले आहेत माझ्याकडचे घरगुती मसाले तेच. तिखट मसाला जो असतो लाल तिखट मसाला तो, हळद, धणा पावडर आणि गरम मसाला मी लास्टला टाकेन थोडासा एकदम, तर तो
नंतर ना माझी एवढी गडबड झाली, एवढं म्हणजे सकाळीच लागलेली कामांना, तरी पण सगळेजण उठले ना की एकाला एक दे, हे दे, ते दे ना, परत नाश्ता पोहे केले होते. तर ते सगळं करता करता नंतर एवढी गडबड झाली की नंतर मी तुम्हाला लास्ट जी भाजी झालेली ती दाखवायला विसरली असं मला वाटतं. व्हिडिओमध्ये बघूया पुढे काय काय, पण बहुतेक मी विसरली आहे ते लास्ट शूट करायला. चपातीचे पण मी इथे गोळे करून ठेवले, तुम्हाला बाजूला दिसत असेल. आणि इथे ना मी आपली भेंडी घेतली फ्राय करून, आणि म्हणजे थोडीशी शालो फ्राय करून घेतलीत. त्याच्यानंतर इथे मी टाकले आलं आणि लसणाची जी ठेचून टाकले, पेस्ट नाही आहे आज माझ्याकडे, ठेचून घातलं आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये थोडंसं जिरं घातलं मी साईडला, हिंग घातलं आहे आत्ता, आणि बारीक चिरलेला कांदा. आणि बारीक आहे हा कांदा, बघा आता कळेल. तर बारीक आहे म्हणजे मोठा दिसत होता म्हणून सांगितलं. तर बारीक कांदा, आणि त्याच्यानंतर घालणारे मी याच्यामध्ये टोमॅटो आणि मसाले, परत जे रुटीनचे मसाले असतात तेच. आणि याच्यामध्ये एक वेगळा म्हणजे किचन किंग मसाला येतो ना, तर तो मी घालणार आहे याच्यामध्ये. आणि बस मसाले सगळे चांगले परतून घ्यायचे एकदम व्यवस्थित, मसाल्यांचा चांगला असा सुगंध येईपर्यंत व्यवस्थित. आणि ना भेंडी शालो फ्राय केलेली असतात म्हणजे जवळजवळ 90% ती शिजलेली असतात, त्याच्यामुळे तर जास्त वेळ लागत नाही भाजी व्हायला. म्हणून मसाले चांगले परतून घ्यायचे, जसं की मसाल्यांचा कच्चा जो फ्लेवर असतो तो गेला पाहिजे आणि चांगला असा सुगंधी वास आला पाहिजे, एवढ्यापर्यंत. मीठ टाकलं याच्यामध्ये आणि परतून घेते मी व्यवस्थित, तेच सांगितलं आता, तेच परतून घेणार आहे चांगलं. आणि मग त्याच्यानंतर घातलीत मी याच्यामध्ये भेंडी. आणि याच्यामध्ये वाटण नाही घातलं मी आज, नाहीतर मी ना याच्यामध्ये 1-2 चमचे कांदा खोबऱ्याचं वाटण पण असेल तर ते घालते, किंवा जर वाटण नसेल तर ओलं खोबरं घालते. आणि ओलं खोबरं पण नसेल तर शेंगदाण्याचं कूट घालते. पण मी आज काहीच घालणार नाही आहे, काय सिम्पल एकदम बनवायचे. आणि कधीकधी एकदम सिम्पल अशी पण बनवते, पाणी घालायचं नाही आहे, वाफेवरती शिजवून देणार आहे मी तिकडे. आणि माझी आमटी ना बघा तुम्ही साईडला, ती जवळ झाली आहे बहुत म्हणजे, आणि मी ती तुम्हाला दाखवायला विसरली आहे. तर चला असो, चपात्या घेतल्यात करायला, आणि चपात्या पण करते मी आता पटकन सगळ्या. आणि सगळ्या चपात्या करूनच घेणार आहे, अजिबात ठेवणार नाही, कारण ना कधीकधी मी ठेवते चपात्या लाटायच्या, आणि गरम गरम जेव्हा जेवायला येतील ना, तर तेव्हा मी कधीकधी गरम गरम अशा देते बनवून. पण आज आता तेवढा वेळ नाही आहे, कारण जायचं आहे. तर जायच्या अगोदर बाकीची इतर घरातली कामं असतात तर ती पण करायची आहेत, तर म्हणून तर चपात्या घेते पटकन करून, आणि मग नंतर बाकीच्या कामांना सुरुवात करते. तर चला, तो दिवस संपला आणि हा आहे नेक्स्ट डे. आणि ह्या जी सकाळचं माझं जे वॉक करते मी घरातच करते नेहमी, तुम्हाला सांगते सुद्धा. तर तेच मी करता करता थोडेसे मनाचे श्लोक असतील, किंवा नामस्मरण असेल, किंवा कुठली भक्तिगीतं वगैरे असतील, तर ती मी सकाळी सकाळी लावते. बरं वाटतं, प्रसन्न वाटतं एकदम म्हणून. आणि त्यानंतर हा आहे त्याच दिवसाचा संध्याकाळ त्या दिवसाची, आणि मी आली मार्केटमध्ये, भाजी मार्केटमध्ये. आणि मार्केट इथे मस्त मोठं मार्केट आहे आमच्याकडे, 2-3 मार्केट आहेत आणि चांगली मोठी आहेत. तर भाज्या भरपूर दिवस झाले ना, भाज्या संपल्या होत्या, म्हणजे 4 ते 5 दिवसापासून असंच थोडंसंच काहीतरी आणून वगैरे इथल्या इथेच खालून आणून मी करत होती, कंटाळा करत होती जायचा. पण आज मी मार्केटला गेले आणि फायनली सगळ्या गोष्टी घेऊन आली आहे. फ्रूट्स आणलेत, भाज्या आणल्यात सगळ्या, आणि ज्या मला लागणार आहेत आठवडाभरामध्ये, तर त्या आठवडाभरात तसं नाही आहे, भाज्या तर आणायला लागतात मध्ये जाऊन. पण ज्या म्हणजे जेवढ्या मला 4 ते 3-4 दिवस तरी पुरतील, 3 दिवस 4 दिवस तरी, कारण 2-2 भाज्या लागतात ॲट अ टाईम करायला. त्याच्यामुळे
त्यामुळे लागतात भाज्या जास्त आणायला. तर चला इथे मी ना जे आणलं आहे ते मी ठेवायला घेतलं आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये 2-3 दिवसाचं रुटीन शेअर केलं आहे. त्याच्यामुळे याच्यापेक्षा जास्त तर दाखवू नाही शकत, व्हिडिओ पण खूप मोठा होईल. त्याच्यामुळे ह्या व्हिडिओचा आपण इथेच एंड करूया आणि ह्यानंतरचा नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला ह्याच रुटीनचा परत येईल. इकडनंच आपण सुरुवात करूया आणि तुमच्यासोबत शेअर करेन मी काय काय आणलं होतं आणि किंवा काय कसं केलं तर ते सगळं, आणि त्या दिवशी काय बनवलं होतं तर ते सुद्धा शूट करून ठेवलं. पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये ते येईल, कारण हा व्हिडिओ खूप जास्त मोठा होईल म्हणून. तर चला ह्या व्हिडिओचं करूया आपण आता इथेच एंड आणि तुम्हाला पण करते बाय. व्हिडिओ थोडेसे जरी आवडत असतील तरी प्लीज लाईक करत जा आणि सबस्क्राईब कोणी केलं नसेल तर सबस्क्राईब पण करा. सबस्क्राईब करून आपल्या गोडच्या फॅमिलीचा हिस्सा व्हा. परत भेटूच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर आणि बाय बाय.